जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या आणि जन्मानं पुनीत झालेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून आम्ही निघालो मुंबईला आपला स्वतःचा चित्रपट सेन्सॉर करायला. अशा पद्धतीने हे आम्ही घुसलो. माळशेज घाटातले भदभदे बघितले. पुढं भदभदा बघून आमच्या ड्रायव्हरने डायरेक्ट बोगद्यातच गाडी घातली. माळशेज घाटातला हा सुंदर असा परिसर. परंतु प्रवास करत असताना गाडी अतिशय घाणेरडी झाली होती. मग आता गाडी धुवायला पाहिजे म्हणून गाडी एका धबधब्याखाली काढून आमच्या ड्रायव्हरने मस्तपैकी धुवून काढली. तिथून आम्ही थेट पोहोचलो मुंबईला. तर हा मुंबईचा बोर्ड आपण बघू शकता. इथून आम्ही निघालो पुढे. अशा उंच बिल्डिंगी. अख्ख्या रस्त्यात आपल्याला एकही टोल लागला नाही असं माझा मित्र विशाल म्हणाला. आणि शेवटी समोर टोल लागल्यानं त्याला तोंड लपवावं लागलं. अशा पद्धतीनं समोरच्या टोलवर जाऊन आम्ही डायरेक्ट पोहोचलो आणि आम्हाला शेवटी पावती फाडावीच लागली. त्याच्यानंतर 80चं स्पीड लिमिट आहे म्हणून गाडी 80ने चालवत होतो. इतक्यात सिंगमची गाडी आम्हालाही ओलांडून पुढे गेली. स्पीडविषयी तुम्ही काही विचारू नका. यानंतर हे ओल्ड मुंबई फाउंटन जवळचं ऐक काय सांगायचं. इतक्यात तिथं आम्हाला कोण भेटलं माहिती का? त्या ठिकाणी फ्लोरा फाउंटनला आम्हाला भेटली अनिता डोंगरे. होय, हे बघा अनिता डोंगरे. हे जरा झूम कर. हा, हे बघा ही ती अनिता डोंगरे. अनिता डोंगरेला म्हटलं चल बाई आता येतो नाही का, आता आम्हाला जायला पाहिजे. आणि हे समोर हे नायका होतं. नायका ओलांडून आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्हला. असा मस्त समुद्रकिनारा बघितला. मुंबई आला आणि समुद्रकिनारा नाही पाहिला त्याला अर्थच काय. आणि मग तिथून आम्ही पोहोचलो परत एकदा अंबानी मामांच्या बंगल्याजवळ. आणि हे सेन्सॉर बोर्डाचं आपलं छानसं ऑफिस. तिथं ऑफिसमध्ये गेलो. आतमध्ये एंट्री केली. सिनेमा की जय असं म्हणत आम्ही आत घुसलो. आणि सेन्सॉर बोर्डात अशी एंट्री करून लिफ्टचं बटन मी दाबलं. आता लिफ्टमध्ये एकटं जाऊन जमणार नाही, कॅमेरामॅनला सोबत घ्यावं लागेल. मग त्यालाही आतमध्ये घेतलं. तिथून आम्ही थेट पोहोचलो सेन्सॉर बोर्डाच्या प्रोजेक्शन रूममध्ये. आपल्या फिल्मच्या ज्या काही फाईल होत्या त्या ठिकाणी आपण अपलोड केल्या. आणि सेन्सॉरचा हा प्रिव्ह्यू आम्ही तिथं बघितला. स्क्रीनवर एवढ्या मोठ्या स्वतःचं नाव बघून काय वाटलं काय सांगू. सेन्सॉर बोर्डाच्या मेंबरशी चर्चा करून फायनली सर्टिफिकेशन आपल्याला मिळालं. आणि हा आनंदी चेहरा घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. स्वतःच्या पहिल्या फिल्मला मिळालेलं पहिलं सेन्सॉर सर्टिफिकेट आणि हा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीनं परत एकदा सिनेमाला नमन केलं. खऱ्या अर्थानं आपली मा सिनेमा असं म्हणत बच्चूभाई पोलीस चौकीच्या इथून सॅल्यूट ठोकून हा सुंदरसा सूर्यास्त घेऊन आम्ही निघालो ह्या स्वप्न नगरीतून परत एकदा आपल्या स्वतःच्या घरी जायला. अटल सेतूनं. मित्रांनो ही मुंबई लय जबरदस्त आहे.